रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर, इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील.
लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा 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 लहानपण देगा देवा हे लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा 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 ऐरावत रत्न थो ऐरावत ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार त्याशी अंकुशाचा मार दया अंगी मोठेपण दया अंगी मोठेपण दया यातना कठीण दया यातना कठीण ऐरावती रत्न थोर ऐरावत रत्न त्याशी अंकुशाचा मार त्याशी अंकुशाचा मार तुका मने जाण तुका मने जाण तुका मने जाण व्हावे लहानाहुनी लहान व्हावे लहानाहुनी लहान ऐरावती रत्न थोर ऐरावत रत्न थोर त्याची अंकुशाचा मार त्याची अंकुशाचा मार विठोबा
त्याशी अंकुशाचा मार जया अंगी मोठेपण तया यातना कठीण ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार हुनी लहान ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार विठाला विठ्ठल 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 महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलिकाय दातु मुनीन्द्रि समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॐ नमोजि अद्या वेद प्रतिपाद्या जे जे ससंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदासु अवधारी जोजी आता अभिनव वागविलासिनी जे चातुरार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिली म्या मजर दयशद गुरु जेने तारिलो हा संसार पुरू मनोन विशेष अत्यादरू विवेकावरी हा दिठिवा जयावरी झळुके पद्म करुची माथा पारुखे शेखे जीव हा तुके महेशेशी पांडुरंगा करू प्रथम नमन हा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या हाताच्या कृपादाने कथेचा विस्तारू हाताच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या ऐसा प्रतापी गहन प्रतापी गहन ऐसा प्रतापी गहन ऐसा प्रतापी गहन सकळ भक्ताचे भूषण सकळ भक्ताचे भूषण हा सकल भक्तासी भूषण सकल भक्तासी भूषण सकल भक्तासी भूषण
बाकी तो करुणा पंढरीच्या राया बाकी तो करुणा पंढरीच्या राया हो भक्तो करुणा पंढरीच्या जाया भक्तो करुणा पंढरीच्या जाया बाकी तो करुणा पंढरीच्या राया बाकी तो करुणा पंढरीच्या राया भक्तो करुणा पंढरीच्या जाया भक्तो करुणा पंढरीच्या जाया यादवराया श्रीकृष्ण रामा यादवराया श्रीकृष्ण रामा येई व मायन करियालस येई व मायन करियालस श्रीकृष्ण श्रीकृष्ण यही मायन करी आलस यही मायन करी आलस भागितो करुणा पंढरीच्या राया आगा यादवराया श्रीकृष्ण रामा तू माय माऊली जीवी जीवन कळा भक्ताचा लळा पुरविशी विठाला विठाला असो प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवा बाबूराव रामराव चौकटे पाटील समस्त गावकरी मंडळी सारंगपूर येथे चालत असणारा दिव्य भव्य अखंड हरिनाम सप्ताह सप्ताहातील उपांत दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. स्वानंद सुखनिवासी ब्रह्मीभूत मोतीराम महाराजांची सेवा, गुरुनाम गुरुवर्य तीर्थस्वरूप मारुतराव महाराजांची सेवा, पंचकोशीतून आलेले गुणीजन मंडळ, भजनी मंडळ, ग्रामस्थ मंडळी, माता माऊली, पुरुष मंडळी, ज्ञानवृद्ध, वयवृद्ध, धनवृद्ध, तपोवृद्ध, तुम्हा सर्वजणाकडून माझ्याकडे आलेली सेवा, सर्वजण सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठाला विठाला गेल्या 7 दिवसापासून प्रत्येक कीर्तनकार महाराज मंडळी पहिल्या दिवशी रूपाचं वर्णन व्हावं असा अलिखित नियम संप्रदायाचा आज गुरुजी पुढे पेपर सोडायचा आहे. हो ना. जन्मांतरीच्या पुण्य राशी आणि होत्या त्याशी फळाले, अनंत जन्माच्या पुण्याच्या राशीच्या राशी असत्यांत हरिदासाची भेट होत असती. आज महाराजाची भेट झाली. अभंग घ्यायचा होता दुसराच, महाराज दिसले म्हणून मी म्हणले या अभंगावर यूट्यूबवर कीर्तन नाही आणखीन. हिची दान देगा देवा, देवा आता ऐसा देववशे चित्ती. मी म्हणलं आज जरा नवीनच पक्वान्न खाऊ घालाव. अधिक मासानिमित्त वैदिक धर्मामध्ये
काही नित्य काही नैमित्तिक कर्म असतात. 3 वर्षाला एकदा येत असतो, त्याला आपल्या ढोबळ भाषेत म्हणते धोंड्याचा महिना. नेमका धोंड्याचा महिना कशामुळं म्हणते? परंपरेने लोक म्हणाले तर आपण म्हणायलो, धोंडा म्हणजे जडत्व प्राप्त झालेला असते त्या धोंड्याला. धोंडा हालत नाही, कुठं फिरायला जात नाही, काही नाही, तीर्थयात्रा नाही, कुठंच नाही. या महिन्यामध्ये मौजी बंधन, विवाह बंधन, वास्तुप्रवेश, ग्रस्ती लोकायला कुठलेही कार्य करण्यामध्ये स्थगिती असते. जडत्व असतं या महिन्याला, म्हणून त्याला धोंड्याचा महिना म्हणत असतील. हे पहिलं कारण. दुसरं नाव आले अधिक मास, तिसरं मलमास, चौथं नाव आले पुरुषोत्तम मास, आणि 5वं नाव आले कृष्ण वल्लभ मास. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल अधिक मासामध्ये मनुष्य नरदेहाला प्राप्त झाल्याच्या नंतर जर पुण्यकर्म जर जीवात्म्याकून घडत तर अधिक पुण्याची प्राप्ती होती, असं कृष्ण परमात्म्याचं वचन आहे. पण या अधिक मासामध्ये जर कोणाच्या हातानं पाप झालं तर पाप बी त्याला बी दुप्पट फळ मिळत असते, हे विसरायचं नाही. ज्या माप तर अजून दुकानदार माल घेत असते त्याच माप तर अजून माल द्यावा बी लागते. जर या अधिक मासामध्ये जर पुण्य अधिक प्राप्त होत असेल तर पाप करण्यापासून खबरदारी बाळगायची, पाप बी दुप्पटच मिळत असते. विठाला विठाला विठ्ठल आज मागणीपर प्रकरण श्रीमंत संत देहूनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा सेवेकरता घेतलेला अभंग मागणीपर प्रकरणातील असून गाथ्याला 145 अभंग तुकोबारायानं मागणीपर प्रकरणात खर्चिली. एकूण प्रकरण 100. तुकोबारायाच्या गाथ्याला एकूण प्रकरण 100. उपदेशपर प्रकरण 1075 अभंग महाराजानं खर्चिलेत आणि मागणी प्रकरणात 145 अभंग. आज महाराज मागणी मागायचा अधिकार प्राप्त होत असतो. गेल्या 7 दिवसापासून ग्रामस्थ मंडळी तन मन धनानं जशी सेवा घडन तशी ग्रामदेवतीची सेवा करीत असतात. कोणी अन्नदानाच्या हेतूनं, कोणी द्रव्याच्या हेतूनं, कोणी श्रमदान. आज त्या जीवात्म्याला मागण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. क्रिया समर्पण, तत्व समर्पण, वस्तू समर्पण ज्या जीवात्म्याकून भगवंताला प्राप्त केल्या जातात त्याच जीवाला मागायचा अधिकार. विठाला विठ्ठल विठ्ठल एक भाग. दुसरा भाग या मृत्यू लोकात मागणीला आरंभ कुठून झाला, नेमकी मागणीला आरंभ कुठून झाला, कोणापासून मागणी सुरुवात झाली, हे दुसरा भाग. तिसरा भाग नरद्याला आल्यावर मागावत लागते का? हो, मागावत लागते. पुत्रानं पित्याकडे मागणी कराव, शिष्यानं गुरुकडे मागणी कराव, धर्मपत्नीनं धर्मपतीकडे मागणी कराव, प्रजेनं राजाकडे मागणी कराव. धर्मा हे वर्मा अंगी कळले पाहिजे प्रसंगी. मागण्याचा अधिकार असतो, पण तो अधिकार कोणाला प्राप्त होत असतो? प्रत्येक जीवात्मा, जो जीवात्मा सेवेत उत्तीर्ण होत असतो त्यालाच मागण्याचा अधिकार असतो. जैसा पूजोनिया देव पाहिजे, पेरोनिया शेता जाईजे, तोषवनी प्रसाद घेईजे अतिथीचा. या न्यायाप्रमाणे कोणाला मागण्याचा अधिकार प्राप्त होत असतो? आज मागणी प्रकरणात 27 प्रकारचे पाप संपत असतात.
उपपाप शास्त्रामध्ये 27 प्रकारचे उपपाप आलेत आणि आज मागणी मागितलेली उद्या काला प्रकरणामध्ये मागणी पूर्णत्वाला जात असती. 5 महापाप संपत असते उद्या काला प्रकरणात. हे झाले 27 आजच्या कीर्तनाचं फळ. उद्याच्या कीर्तनाचं फळ 5 पापाच्या राशी समाप्त होत असतात. आणि मागच्या 6 दिवसामध्ये मुख्य 10 पाप आलेत. वाणीचे 4, मनाचे 3 आणि शरीराचे 3 पाप. हे 6 दिवसाच्या कीर्तनकारानं जाळायचे. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला भगवंत काय दान देत असतो, संत काय दान देत असतात आणि आई वडील काय दान देत असतात. जेने हा जीवा दिला दान, जेने हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन, हा जगज्जीवन नारायण, काही लग्न दयाचे, होया भिवरे जाती, हा जीवा दिला दान, दयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण, गायन गुणा जेने हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण, गायन गुण दयाचे दयाचे दयाचे. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. मला सांगा, जीवदान कोण दिला? देवानं. जीव तिकडा होता तर घेतला कोण? भगवंतानं जीवदान दिला. जीव तिकडा होता तर इकडे घेतला कोण? कीर्तन सगळ्यात अवघड. जीव तिकडे होता इकडे घेतला कोण? म्हणून परंपरा लागते कीर्तनाला. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला संत काय दान देत असतात महाराज? केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, बापन करी आईशी माय, बापन करी ऐसी माय, देखी दान दे अक्षय अभयदान, अक्षय अभयदान, दिले अक्षय अभयदान, दिले अक्षय अभयदान. केले उपकार सांगू मी काय, बापन करी ऐसे माय, येले तान गो. साधू अभयदान देत असतात. या मृत्यू लोकामध्ये सर्वात श्रेष्ठ दान असन तर अभयदान.
सर्वात श्रेष्ठ जर दान असल तर त्याला अभयदान म्हणत असतात. सकळ भूताशी न द्यावे दुःख, त्याचे पोटी आले सुख. महादान हेची देख, अलौकिक उद्धवा. अलौकिक दान दृष्टीनं दिसत नाही. साधून ते दान दिलं, अभयदान, की जीवाचं जन्ममरण खंडन होत असते. आई वडील काय दान देत असतात महाराज? अस्ति चर्म मूत्रमळ, पाहता देह अति कश्मळ. परी ब्रह्म प्राप्ती हे निर्मळ फळ, येणीची देहे साधे. नाथराय म्हणाले, आई वडिलांना शरीर दान दिलं आणि या शरीरानं भगवत प्राप्ती होती. शरीरच नसलं असतं तर भगवत प्राप्ती पंढरीची वारी कीर्तनाला येऊन बसता आला असतं का? कीर्तन करता आला असतं का? आई वडील शरीर दान देत असतात. जगद्गुरु तुकोबरायचे अवतार कार्य, पहिला अवतार राजा अंबरीशाचा. राजा अंबरीश जगद्गुरु तुकोबारायाचा पहिला अवतार. आणि तिकडं दुंदुभी नावाची गंधर्व कन्या जनाबाईचा पहिला अवतार. दुसरा अवतार प्रल्हादजी, इकडे संत जनाबाई पद्मिनी नावाची दासी. तिसरा अवतार अंगदजी, इकडे मंथरा. उद्धवजी, कुब्जा. संत नामदेव महाराज, तिकडे जनाबाईचा पाचवा अवतार संत जनाबाई. राजा अंबरीशाच्या अवतारामध्ये त्रिविधा भक्ती राजा अंबरीशानं मागून घेतली. आपल्या 28 पिढ्या जरी संपल्या तरी त्या राजा अंबरीशाची संपत्ती मोजण्याकरता आपल्या 28 पिढ्या जातात, असं व्यासानं शास्त्रामध्ये पुराणामध्ये वर्णन केले. अशी संपत्ती होती त्याच्याकडे. आणि राजा अंबरीश राजानं 3 व्रतामध्ये एक व्रत केलं. द्वादशीचं व्रत राजा अंबरीशाने केलं. एकादशीचं व्रत राजा रुक्मांगदानं केलं. आणि दशमीचं व्रत कोण केलं म्हणले की रथ फसलाच. दशमीचं व्रत माता सीतेने केलं. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. एका माळ्याच्या मुलाचं लग्न झालं आणि नवीन सून घरात आली. नेमकं महाराज आज माघायरेत कसं लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. भगवत प्राप्तीला प्रतिबंध 5 विषय आलेत. उंच यातीचा अभिमान, विद्येचा अभिमान, सत्तेचा अभिमान, नित्य अहंकार जीव बाळगत असतो. मी पाटील आहे, मी सरपंच आहे. सत्तेचा अभिमान, सौंदर्याचा अभिमान, हे काही प्रतिबंध काटे आलेत. भगवत प्राप्तीला प्रतिबंध करणारे वाटत काटे आलेत. आणि हे काटे जोपर्यंत वारल्या जात नाही तोपर्यंत भगवत भक्त हे ध्येयापर्यंत प्राप्त होत नाही. मग महाराजाच्या नेमकं दृष्टीत काय आलं असन? जगद्गुरु तुकोबाराया लहानपण मागायले तर माणसाला लहानपणा जमत नाही. लहानपणा जमत नसते. महाराज लहानपणा का मागायलेत? नवीन माळ्याच्या मुलाचं एका लग्न झालं आणि ती सून आली. 4-8 दिवस झाले. मग त्या सासूनं सांगितलं आपला ग्रस्त आश्रम
सिद्धावस्थेला प्राप्त होण्याकरता आपल्याला वाणिज्य व्यवसाय काहीतरी करावं लागेल. म्हणून सुनाला सांगितलं तू माळवही काय बाजार कर म्हणली. आणि मग ती सून माळवं घेऊन बाजारात गेली. उन्हाचा पहारा असा. दुपारच्या पाऱ्या सुनाला लागली झोप. कोणीतरी माप तराजूत नेलं चोरून. माप तराजू चोरून नेलं. सासरवासी सून घरी गेली. सासू म्हणली माप तराजू आण नाही तर तू तोंड दाखवू नको. सासूनं मारलं, नवऱ्यानं मारलं. तिने विचार केला आता करावं काय. म्हणून ती सासरवासी सून जीव देण्याकरता गंगेवर गेली. आणि गंगेवर जीव जायला जाताना ती सत्संगी होती. साधू संताचं कीर्तन भजन, गावात भागवत कथा श्रवण करायची ती माऊली. तिनं जाते वेळेस राम कृष्ण हरी असं नाम घेत घेत गंगेकडे निघाले. राम म्हणले की कामाचं दहन होत असते. कृष्ण म्हणले की क्रोध लयाला जात असतो. आणि हरी म्हणलं की लोभ संपत असतो. विठाला ती माऊली नेमकीच नदीवर गेली आणि जीव द्यायचा की आकाशवाणी झाली. बाळ खाली बघ. खाली पाहिलं पाषाणाचा शालिग्राम घेतला आणि त्या पाळण्यात नेऊन ठेवला. कोणी पाव किलो माळवं मागितले तरी ते माप तितकंच द्यायचं. कोणी अर्धा किलो माळवं मागितले तरी तितकंच द्यायचं. आणि किलोभर मागितले तरी तितकंच द्यायचं. मग लोकायचा झाला गरजा त्या दुकानावर. माप मोठे दिसायले. लोक या दुकानावर मोजायले, तिकडे नेऊन पुन्हा मोजून पाहिलेत पण ते तितकंच भरायले. दिसायला माप मोठं, मात्र वांगी म्हणजे पाव किलोच कशी यायले. संशयाचं भूत लोकांच्या शिरात घुसलं. एक ब्राह्मण गावकी करून ते पुरोहित येताना पाहिला. अरे या माऊलीनं म्हणजे शालिग्रामात माळवं विकायले म्हणून विचारलं. माय शे पाषाण तुला कुठे मिळाला. ती म्हणजे गंगेवर प्राप्त झाला. म्हणजे विकायचं काही. ती म्हणजे एकदा माप तराजू हरपल्यावर सासूनं नवऱ्यानं मला मारलं महाराज. ती म्हणजे आयुष्यभर बसून खायची. म्हणजे तुला मी रक्कम देतो बोल. त्या सस्ताईच्या काळात 300 रुपये ठरलं त्या दोघायचं. घरी गेले ब्राह्मण देव. धर्मपत्नीला बाहेर बोलिलं. म्हणजे घरात पैसे किती आहेत. ती म्हणजे 200 रुपये आहेत. मग म्हणजे 100. ती म्हणजे मी दागिने मोडते. जर स्त्री पतीच्या कार्यात जर रत नाही झाली तर 500 वर्ष लाकडातली आळी व्हावं लागते असं धर्मशास्त्र सांगतं. आणि घरच्या कारभाऱ्यानं जर ढाब्यात जेवत बसला कारभारी, त्याला रानबोक्या व्हावं लागते. विठाला पुरुषासाठी बी नियम आणि महिलेसाठी नियम. पती पत्नी तिला अर्धांगिनी म्हणत असते. अष्टदा प्रकृतीचा विवाह लागत असतो. म्हणून कीर्तन सांगताना, धर्मकार्य सांगताना समाजकार्य सांगावं लागत असते. व्यवहार शिकवावं लागत असते. या गावात लग्न झाले, कोणी म्हणते 5 मंगलाष्टक होतील आणि पाहुण्याची पंगत जेवायला बसन. मंगल अष्टक या शब्दाचाच अर्थ आहे 8. म्हणून ती पूर्ण विधी त्या दाम्पत्य जोड्याची होत नाही. संसार सिद्धीला जात नाही. आता मागचं जाऊ दे. इथून पुढे तरी ध्यान ठेवा. ब्राह्मणाला 1000-2000 जास्त द्यायचे. पण महाराज मंगल अष्टक 8 म्हणा. कोण्या गावात 5 होते आणि पंगत बसल. मग 2 वर्षालाच पुन्हा ती पोरगी घरी येते. ते सगळ्यालाच माहिती आहे. विठाला आणि मग त्या माऊलीनं 300 रुपयाला ते देव ब्राह्मणाला दिला. ब्राह्मणानं घरी नेला. षोडशोपचार पूजा केली. दह्या दुधानं
सगळ्या पदार्थ देवाला जे काय अर्पण करते ते अर्पण केले. भगवंत रात्री स्वप्नात गेले. म्हणजे हे होतं त्या माळणीच्या टोकरीत नेऊन ठेवायलास का तो पोरग मारू एकुलते एक सांग. इथं म्हणजे मोडोस्क उठायले. मग तिथं नेऊन ठेव. ते मला ठेवणार नाही. 8 दिवसाला मुलाला सर्पाचं पान लागलं. मुलगा मरण पावला एकुलता एक. पुन्हा 8 दिवसाला भगवंत स्वप्नात गेली तुझी कन्या मरणार. ते देव नेऊन ठेवायला का नाही. ते म्हणला मेली तर घोर नाही. 8 दिवसाला मुलगी मरण पावली. 15 दिवसाच्या नंतर पुन्हा परमात्म्यानं स्वप्नात जाऊन सांगितलं तुझी धर्मपत्नी मरणार. ते म्हणला आता बिनगोर होणार सप्ते करायला. 15 दिवसाला धर्मपत्नी मरण पावली. 1 महिन्याच्या नंतर पुन्हा स्वप्नात परमात्मा आला. आता मध्ये तुझा नंबर आहे. आजपासून 15 दिवसाला गंगेवर तुझ्या डोक्यावर वीज पडणार आहे. त्याने वीज पडणार आहे म्हणून देव उचलणं डोसक्यावर बांधणं. म्हणला मी एकटा मरत नाही तुला घेऊन पडतो. जे उचलला देव मुंढासा जे बांधला म्हणतात. सप्त्याला संगत, सोयरिकीला संग, लग्नाला देव, कुठे बी संगत देव. ते मला एकटा मरत नाही मला तुला घेऊन पडतो. ठरल्याप्रमाणे 15 दिवसाला गंगेवर स्नानाला गेल्या. हीच कडकड कडकड करीत आली. पण त्या परमात्म्याचं वरी वास्तव्य इजची काय मजा आली. ऐसा तू सकळ ब्रह्मांडाचा धनी. ऐसा तो सकल ब्रह्मांडाचा धनी. ऐसा तू सकळ ब्रह्मांडाचा धनी. ऐसा तो सकल ब्रह्मांडाचा धनी. वर्मय जाणून शरण आलो. ऐसा तू सकल ब्रह्मांडाचा धनी. वर्मय जाणून शरण आलो. वर्मय जाणून शरण आलो. वर्मय जाणून शरण आलो. वर्मय जाणून शरण मेघाने वर्षावे पर्वती बैसावे. वायूने विचरावे तुझ्या सत्ये. ऐसा तू ब्रह्मांड. ऐसा तू भाऊजी थापटा का. समर्थ ब्रह्मांडाचा धनी. वर्म हे जाणून शरण आलो. मग हीच काय डोक्यावर पडली नाही. तिथं 2 लेकरं आली. एक श्यामवर्ण आणि गोरोपान मुलगा 8 वर्षाचा, एक 12 वर्षाचा. विचारलं बाबा गंगेच्या तीराला शी घ्या म्हणले. एक कळी म्हणले फुलाची. काही भक्तानं देवाला मागणी मागून देवानं दिलं नाही. काही भक्तानं मागितल्याच्या नंतर भगवंतानं दिलं. आणि काहीला न मागता माग लागला घ्या घ्या म्हणून. असे 3 वर्ग पडलेत भक्ताचे. इथं मनानं देव द्यायला आहे. बाबा ही एक कळी म्हणजे फुलाची. ही कळी जर तुम्ही हिचा सुगंध घेतला तर तुम्हाला भूक लागणार नाही. तुमचं आरोग्य बिघडणार नाही. ते म्हणला एवढी मोठी चांगली कळी ना आपल्याला ठेवून काय कामाची. राजाला नेऊन देऊ. आपला राजा चांगला. राजा पित्याचा प्रतीक असते. आपल्याला ठेवून काय उपयोग म्हणून राजवाड्यात घेऊन गेला ती कळी घेऊन. आणि ती कळी राजाच्या स्वाधीन केली. राजानं त्याच्याजवळ ठेवानं. त्यानं आपल्या आवडत्या धर्मपत्नीला बोलून घेतलं. ज्येष्ठ बाईसाहेबाला या म्हणली इकडे ही कळी तुम्हाला. ती पाहिली सवतीनं. ती म्हणली मला कळी द्यायला काही इरी जीव देऊ सांगा. आला का दुसरा ताप. म्हणजे महाराज कुठरोज गेलीत बघा. पुन्हा महाराजाला आणलं का गौसून. म्हणजे महाराज आणखीन एक कळी द्यावा लागते. ते म्हणजे एकच देईल ती म्हणली. पण स्मरण झालं की दुसऱ्या मुलानं बासरी दिली. आणि ते म्हणला बाबा तुमचं कुठलं बी कार्य जर अडकलं
तर तुम्ही बासरी वाजली की आम्ही दोघं येणार. मग त्यानं ती बासरी वाजली की दोन्ही लेकरं हजर झाली. म्हणजे काय इच्छा, म्हणजे आणखीन एक कळी पाहिजे. ते म्हणजे झाका डोळे. डोळे झाकले, माया कल्पित सृष्टीच्या बाहेर 3 लोक आलेत, कैलास, वैकुंठ आणि गोलोक. गोलोकामध्ये नेलं त्या बाबाला आणि तिथं नेल्या म्हणजे उघडा डोळे. डोळे उघडे, त्याची धर्मपत्नी इकून उभी, मुलगा इकून, मुलगी इकून, आणि डोक्यावरला देव खाली पडा, दुभंगला. त्याच्यातून लक्ष्मी नारायण प्रगट झाली. आणि त्यावेळेस लक्ष्मी नारायण म्हणायत, मागा काय मागायचं. तर तिनं काय मागितलं असन, मला अचल भक्ती द्या आणि माझ्या कुटुंबात कोण्याही व्यक्तीत लीनता प्राप्त व्हावा अशी वर्तणूक दान करा माझ्या घराण्याला. लीन दिन हेची सार, लीन दिन हेची सार, लीन दिन हेची सार, लीन दिन हेची सार. भवतरावया पार, भवतरावया पार. हा भवतरावया पार, भवतरावया पार. लीन दिन हेची सार, भवतरावया पार, भवतरावया पार, भवतरावया पार. लीन दिन हेची सार, भवतरा पार, भवतरावया पार. लीन दीन हेची सार, भवतरावया पार. बुढे माता भार तुका मने वाहुनिया. बाह्य रंगाचे कारण, मिथ्या अवघेची भूषण. गर्व ताठा अज्ञान, मरण सभे वाहतशे. तुकोबराय वर्णन करायले. या 4 गोष्टीमुळं पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं. म्हणून महाराजाने ही मागणी मागितली. कोणती? लहानपण देगा देवा, 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 लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोरा, ऐरावत रत्न थोरा, ऐरावत रत्न थोरा, ऐरावत रत्न थोरा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोरा, ऐरावत रत्न लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. या जीवसृष्टीवर सर्वात लहान जीव मुंगी आणि 14 रत्नामधलं बल्हाढ्य रत्न ऐरावत नावाचा हत्ती. पण मुंगी काय खात असती? साखर खाती आणि हत्ती लाकडं फुडीत असते. म्हणून आता जर सायकलीवर जर तुम्ही किलोभर सोनं नेतं, पोलीसवाले अडीत का? आणि ट्रक, टाटा सुमो, जितकं मोठं वाहन तितका प्रतिबंध. सायकली 2 किलो सोनं न्या, पोलीसवाले आडिणार नाहीत. लहान याव कोणाचं ध्यान नसतंय. विठाला विठाला. द्विहेतु षडाधिष्ठान, षडद अंगच्च दीपाक युक्त चतुष्प्रकारम.
त्रिविध भेद त्रिदान मुच्यते, असा आकाशवाणीतून श्लोकाला दान प्रकरणातील. दानाचे दोन हेतू, दानाचे 6 अधिष्ठान, दानाचे 6 अंग, दानाचे 4 प्रकार, नित्यदान, नैमित्तिक दान, त्रैक दान, ध्रुवदान. कशाला ध्रुवदान म्हणतात महाराज? कीर्तनकारानं सगळे ते खतून टाकलं रान. राजसदान, सामसदान, सात्विक दान. कशाला ध्रुवदान म्हणतात? आता महाराजामुळे मला भाग काढावा लागला, नाही तर मी बी पात्री भाट नागारी सामान्य स्त्री का जिवारी जे मूर्तिमंत भुररी भुले तया. मी बी हे दान सांगित होतो गीतेतली. 3 डोंबारी जर खेळ खेळीत रस्त्यानं जर दाखवित असन, त्याला जर आपण दान केलं, वेशेला जर पैसे दान केले, तर ते दान तामस दानात मोडते. तुम्ही घर बांधायचं, वास्तू करायची, पाहुण्यानं तुम्हाला आहेर आणायचा आणि तुम्ही त्याला जीव घालायचं. दानावर दान, याला म्हणत असते तर राजस दान. नाना दिटी घालोनी आहेरा आव तू झाडी जे सोयरा कावान धाडी जे घरा वैश्याचे. ज्ञानोबराय म्हणले याला राजस दान म्हणतात. मग सात्विक दान कशाला म्हणतात महाराज? अंधपंगू मुके दिन जाशी संरक्षी जो आपण त्याचेच सार्थक धन शुद्ध पुण्य या नावे विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबाराय पंढरपुरामध्ये एकादशीला गेल्या आधी चंद्रभागेचं स्नान केलं. चंद्रभागेचं स्नान केलं आणि 5 हेतून जर चंद्रभागेत आंघोळ केली तर त्या जीवात्म्याला तीर्थाचं पुण्य मिळत नाही. पापी माणसाला पुण्य तिथलं फळ मिळत नाही. हेतू धरून स्नान केल्यावर पुण्य मिळत नाही. संशयी माणसाला पुण्य मिळत नाही. 5 वर्गातले लोक आलेत. 5 लोकाला तीर्थाच्या स्नानाचं पुण्य मिळत नाही. आणि तुकोबारायानं स्नान केलं आणि स्नान करून महाराज निघाले वाटत. भजन कीर्तन चाललं वाळवंटात. महाराजांनी तिथं जाऊन बसली. तिथं भजन कीर्तनात बसल्यावर काय अभंग म्हणली 1-2 महाराजानं. तिथून पुढे गेले. जात 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 रावळात जातानी मंजुळा देवाला घेतल्या, बुका घेतला, काय प्रसाद घेतला आणि तुकोबाराय रावळात गेल्या. देवानं महाराजाकडे पाहिलं. महाराज 5 जन्माचं ऋण झाले म्हणजे काहीतरी मागा. महाराज म्हणले भक्ती करून मागणारे व्यापारी आम्ही व्यापारी नाहीत. आमची किती पिढी आहे विश्वंभर बाबापासून. आम्ही शुद्ध भक्ती करणारे लोक आहोत. कोणापुढे जर हात पसरला तर पंचदैवता शरीरात त्या हात पसरणं निघून जाणं संगच. विठाला विठाला हे तुम्हाला माहित असून तुम्ही मला माघा म्हणतात. एका अवतारामध्ये तुम्ही मागणी केली त्यावेळेस तुम्ही बटू झाले आणि राजा बळीच्या दरबारामध्ये तुम्हाला लघुत्व प्राप्त झालं, लहान व्हावं लागलं. तुम्हाला माहित नाही का मागितल्यावर लहान व्हावं लागतंय म्हणून? आणि तुम्ही आम्हाला मागायचं सांगता का? आणखीन पुढे जाऊन सांगू का? तुमच्या अर्धांगिनी माता सीतेनं राम अवतारात एकदा फक्त हरणाची चोळी मागितली. काय झालं? लोभे मागिता मृग कांचोळी
माझ्या व्रताची झाली होळी. रामायण सांगायले माता सीतेनं दुःख व्यक्त केलं. एकदा फक्त अभिलाषा झाली मृग कांचुळीची. तुमच्या धर्मपतीने एक वेळेस चोळी मागितली तर किती दिवस रावणाच्या दरबारात राहावं लागलं. तुम्ही एकदा मागणी केल्यावर तुम्हाला लहान व्हावं लागलं आणि तुम्ही आम्हाला मागा म्हणतात. ते म्हणजे तुम्हाला मागावंच लागन. मग मागायचं का नाही. देव कटेवरले हात देवानं काढे खाली उतरले, गुडघे खाली ठेवून तुकोबाराया पुढे पितांबर टाकला आणि मागणी केली देवानं. मी तुम्हाला मागायलो म्हणजे काहीतरी मागा. मग नेमका पितांबर कुठून आला तिथं. परमात्म्याला पितांबर कोण दिला. पिवळा विठाला माघा म्हणले. ते म्हणले तुम्ही प्रल्हादाच्या अवतारात मी मागणी मागा म्हणली मला. त्यावेळेस त्यानं सांगितलं काही नच मागायची भावना व्हाव. महाराजानं सर्व अवतारातला परिहार देवापुढे मांडला. ते म्हणजे मागितल्यावर काय होत असते. निरंजनी वनी पाशाना पैवावे. निरंजनी वनी पाशाना पैवावे. निरंजनी वनी पाषाण 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 पैवावे. जन्मान यावे माघा त्याच्या. जन्माला यावे माघा. जन्मान यावे माघा त्याच्या. जन्माला यावे माघा. त्याचे लेकरू पांघरे वाकड. राजाचे 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 लेकरू पांघरे वाकड. निरंजनी वनी पाषाण पै व्हावे. परी जन्मान यावे माघ त्याच्या. निरंजन वनामध्ये पाषाणाची योनी मला मिळाव देवा. वृक्षाची योनी स्वीकारीन पण माघा म्हणतात तर मी मागणार नाही. मग नेमकं महाराजाच्या पुढे आलं काय असेल की महाराजानं लहानपणा मागितला. मुंगी म्हणजे मातीचा पर्वत आणि हत्ती म्हणजे सोन्याचा पर्वत. सोन्याचा पर्वत मातीच्या पर्वताला बोलायलाय म्हणजे सगळं जग मला सलाम करते. सोनं दिसल्यावर चांगल्या चांगल्याची मती भ्रष्ट होती. म्हणजे मला किती मान आहे. ते मला थोडं थांब, पावसाळा सुरू होऊ दे मग तुला उत्तर देतो. झाला पुढे पाऊस सुरू. धुवाधार पाणी सुरू झाला. सोन्याच्या पर्वता पाण्याचा थेंब टिकणं आणि मातीच्या पर्वता पाणी काही अंकुर
काही वेली, काही झाडं उत्पत्तीला आले, सगळ्या वृक्षाचा सुगंध सुटला, झाडाचे फुलाचा सुगंध सुटला. त्यावेळेस ते पर्वत बोलायला सोन्याच्या पर्वताला. सोन्याचा पर्वत म्हणजे संसार. तुम्ही किती छाटून करा, याच्यात कोणाचा सुगंध सुटला नाही. आणि मातीचा पर्वत म्हणजे परमार्थ. सोन्याच्या पर्वताला उलट मरायचं भेव आहे, चोरायचं भेव आहे, दिवसा पोरायचं भेव आहे. सोन्याचा पर्वत म्हणजे संसार आणि परमार्थ हे मातीचा पर्वत. म्हणून त्या मुंगीचा आणि हत्तीचा संवाद आला. विठाला विठाला विठ्ठल गीतेमध्ये कोणाचं नाव आले? फक्त कोण्या मनुष्याचं नाव आले? राजा जनकाचं. पाहे पा जनकाधिक कर्मजात आशक न पावता मोक्षे सुख पावते झाले. फक्त राजा जनकाचं नाव गीतेत आलंय. पुन्हा कोण्याही व्यक्तीचं नाव गीतेत आलं नाही. त्या राजा जनकाला अभिमान झाला. राजा जनकानं दान धर्म सुरू केला. दान प्रकरण आहे. मिथिलेचा राजा जनक दान धर्म करायला सोनं दान, वस्त्र दान, धान्य दान. देवऋषी नारदाची स्वारी तिथं आली मिथिले नगरीत. तर त्यावेळेस नारदाने विचारलं राजा जनकाला, तुमच्यासारखा दाता आजा मृत्यू लोकात कोणी नाही. सूक्ष्म अहंकार झाला राजा जनकाला. ते म्हणजे मी जर दान दिलं तरच याचकाला मिळते, इतका शब्द निघून गेला. नारद म्हणजे दूध फुगलंय, आता उतू जाते. जे नारद तिथून निघाले नीट कैलासावर, माता पार्वती माता, कार्तिक स्वामी, भगवान शंकर, नंदी महाराज याचा संवाद चालू असताना नारद तिथे गेले. नारायण साधूची पूजा होत असते, कुठं जाऊ द्या. विचार नारदाला कसं येणे केलं. म्हणजे मृत्यू लोकात दान धर्म राजा जनकाचा चाललाय, पण थोडा अहंभाव जागा झाला. गणपती म्हणले मग मी जाऊ का तिची परीक्षा घ्यायला. गणपतीनं गलित कुष्ठरोग, अंगातून सगळा पू निघायलाय. नुसत्या फासुळ्या असा ब्राह्मणाचं रूप धारण केलं. आणि मिथिले नगरीमध्ये गणपती रूपी ब्राह्मण दाखल झाले. आणि जाऊन सांगितलं राजा जनक पूजेला बसले. म्हणले मला इतकी भूक लागली, काहीतरी जेवू घाला. राजा जनकानं सांगितलं या महाराजाला पटकन जेवू घाला. जे म्हणतात त्या कुटी घरातून आचार्यानं स्वयंपाक केलेला, तिथून जे स्वयंपाकघरातून जे आला, त्या ब्राह्मणाला जे वहाळलं जेवायला, त्यानं 12 क्विंटल सुहाच करून टाकला. आधी तयार झालेलं नगरीतलं सगळंच अन्न खाल्लं. मग मला भूक गेली नाही, पटकन काहीतरी आणा. राजा जनकाला सेवकानं सांगितलं, महाराज केलेला स्वयंपाक सगळा या ब्राह्मणानं खाल्ला. दिसायला तिडीमिडी एवढूस, पण हे खायले कसं इतकालं. म्हणले मग नगरीत जा. नगरीत गेले. प्रत्येक घरातली भाजी भाकर जी असन ती बाहेर काढली. ब्राह्मण म्हणाला पटकन आणा जेवायला. सगळ्या भाकरी भाजी नगरीतल्या घेऊन आले. ब्राह्मणानं सगळ्या भाजी भाकरी खाऊन घेतल्या. मला भूक गेली नाही. मग जव्हारी गहू सुरू केली. धान्य काढलं लोकांना बाहेर, तांदूळ राशींची सगळंच बाहेर काढलं. त्या याचकानं सगळंच खाऊन घेतलं. मला भूक गेली नाही. लोकांना घेतले कवाड लावून मधात टाकले कोंडी, धरली धसकी त्याची. देव खात नाही म्हणून निवड दाखीते, त्यानं खरंच खावा. आणि घातले लोकांना कडी कोंडी मधात. किती बाहेरून ते सेवक लोक वाजवारे कवाड, कोणीच उघडीनं. सांगितलं ब्राह्मण रूपी त्या देवानं, राजा जनकाला जाऊ का, तुमच्याच्यानं जीव घालणं होत नाही. त्रिशरा नावाचा ब्राह्मण आडवा झाला त्या नगरीतला. ओ महाराज या. बशीर त्या साधूला फक्त एक हराळी दिली. म्हणले आमच्या घरात धान्य अन्न काही नाही, ही हराळी तुम्हाला अर्पण. त्याने ती हराळी उचलली आणि तोंडात टाकली. ढेकरच दिला.
ढेकर दिले, आशीर्वादच दिला. आणि हे तुकोबरायानं अवलोकन केलं हे तवा म्हणजे एवढ्याल्या माणसाला जर अहंकार झाल्याच्या नंतर त्याची जर अशी पाचगत होती, मग या अहंकाराला आधी जवळ येऊ द्यायचं नाही. म्हणून महाराजाने ते मागितलं. आणखीन अर्जुनासारख्याला अहंकार झाला, हनुमंतरायासारख्याला अहंकार झाला, मोठ्याल्या मोठ्याल्या लोकाला अहंकार झाला. म्हणून मी म्हणला जरा मागणी अलगच घेऊ द्या. दम नाही वारीला, दम नाही कीर्तनाला, दम नाही भजनाला, दम अन्नदानाला नाही. माणसं सुधरणच काहून. विराल्या वाचोनी देह अहम भाव, विराल्या वाचोनी देह, विराल्या वाचोनी देह अहम भाव, विराल्या वाचोनी देह जनी म्हणे देव हातान ये, जमने देव हाताने, जमने देव हाताने. गजमाथा मोती सर्पाचा तो मनी, प्राण गेल्या जाण हाता नाही. विराल्या वाचून या देह अहम भाव, जनी म्हणे देव हाता नाही. म्हणून अहम भाव जोपर्यंत समूळ नष्ट होत नाही तोपर्यंत देवाचं वास्तव्य त्या जीवात्म्याच्या ठिकाणी होत नाही. वासना ज्याची फिटली वासना फाटसोटी, विराली अहंकाराची गाठी, प्रारब्ध उतरले देहाचे तटी, ज्याशी ऐक्य सृष्टी आभाषे. समूळ वासना संपाव, त्याच्यातला भेद संपाव. ज्या दिवशी ही अवस्था प्राप्त होत असती त्यावेळेस शरीरातला अहंकार निघून जात असते. आणि जोपर्यंत अहंकार शिल्लक आहे तोपर्यंत भगवत भक्तीचा आनंद जीवाला घेता येत नाही. मग महाराजाने सगळं बघितलं राजा जनकाचं. जनकाचं पाहिल्याच्या नंतर पुन्हा तुकोबराया म्हणाले, देवा तुम्हाला एवढ्या मोठ्या माणसाचं उदाहरण सांगितलं तरी तुम्ही मला म्हणाले माघा. आणखीन एखादं सांगू का? करा भजन विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. थोडं घेतो आणि भरपूर देतो त्याला देव म्हणते, त्याला भगवंत म्हणते. काहीच घेत नाहीत, भरपूर देते त्याला संत म्हणते. आणि खूप घ्यायचं आणि कोणाला काहीच द्यायचं नाही त्याला माणसं म्हणते. सगळी बदला बदलीच. म्या कवा दिले मी कवा म्हणलो. थोडंच घेते भगवंत, थोडं घेत असतो पण घेतच असतो. दैवताचे अंगी असते विपरीत, म्हणून दैवता विश्वास ठेवायचा नाही. साधूला धरून दैवताकडे जायचं, एकदम देवाकडे जायचं नाही. धोका आहे तिथं, धोका आहे. म्हणून साधूला धरून देवाकडे जायचं. संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संग मनोमार्ग गती. अकरावा श्रीपती येणे पंथे, अकरावा श्रीपती येणे पंथे, अकरावा श्रीपती येणे पंथे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, अकरावा श्रीपती येणे पंथे, अकरावा श्रीपती येणे पंथे, अकरावा श्रीपती येणे पंथे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. संताचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथी. ज्ञानोबराय वर्णन करायले. साधूच्या संगतीनच देव कळत
पळत असतो, कारण की साधू डोळस असतात. ते पाहती जयाकडे, त्याचे उतरे भवसाकडे. परब्रह्म डोळिया पुढे निज निवाडे उल्हासे. साधन चतुष्ट सायास, न पाहती शास्त्र चातुर्य विलास. एक धरलिया पुरे विश्वास, ब्रह्म सनातन ते करीती. म्हणून साधूची कास धरीत असते. बैसता संताचे संगती, कळो येईल कमलापती. आपले कोणी सनवती, जडतीची भावना. बैसता संताचे संगती, कळो येईल कमलापती. आपले कोणीच नव्हते, विषय चित्ते दृढ झाला. बैसता संताचे संगती. 6 लोकाला शरीर दिसते पण देह नसते. ज्याला संताच्या संगतीत बसायचं का, त्याचं देह तादात्म्य नष्ट झालं पाहिजे. साधूला शरीर दिसते पण देह नसते. आणखीन पतिवर्तेला शरीर दिसते पण देह नसते. वीर पुरुषाला शरीर दिसते पण देह नसते. महासतीचे भोग देखे कीर सगळ जग. आगीना अंगना लोकू देखे. ज्ञानोबरा वर्णन करायले. साधूला शरीर तादात्म्य नसतंय. मग साधू जर देहावरच नसते तर संगती कोणाची करायची? तुमच्या प्रमाणाचं हे उत्तर आहे. मुंजा भाऊ बगर यटनाचा आवथे मारुती महाराजांना हांड्याला बैले विठाला. का शस्त्रावरी तोडलिया, देहाग्नी माझी पडलिया. चित्त महासुखी पोहडलिया, चेवची नाही. मारुतीच्या पारावर साधू झोपले. लेकरानं काचाचे तुकडे, रेजरपतीचे तुकडे आणले, खेळ सुरू केला. अशा पत्ते हाणायले. या लेकरानं हाणले की ते लेकरू त्याच्याहून जोरात हाणायले. सगळं छिन्न भिन्न शरीर करून टाकलं. चांगलं माणूस दर्शन आलं. हे पोरो काय करायले? पाहिलं साधू ध्यानावत नाही. उचललं महाराजाला परमच्या दवाखान्यात नेलं. तिथं मग उपचार सुरू झाला. डोळे उघडे. मला इथं कोण आणलं? मला इथं कोण आणलं? ज्या साधूच्या शरीरातून दूध निघत असते त्याला ब्रह्मीभूत अवस्था म्हणत असते. म्हणून महाराज गावात आले. रेजरपती हाणली पाहिजे जरशी खाली. जर अंगातून दूध निघालं, आधी येईन ते परमान दिलं म्हणून मला तिकडे जावं लागलं. जर शरीरातून दूध निघालं, संत रामानंद स्वामीची अमलगीर बादशानं शिरछेद केलता, तर त्यावेळी दूध निघालं. दूध संत कबीरजीनं गुरुचं दूध पुन्हा डोकं शिर जागच्या जागेवर बसिलं. या अवस्थेला प्राप्त झालेला महात्मा त्याला म्हणत असते ब्रह्मीभूत साधू. बेंडकुळीला भ्याले तर ब्रह्मज्ञान झालं म्हणायला. आळणी खरट कळायले, दाढी वाढलेली कळायली, तौरक साधू नाही. बाहेर पिशाच अंतरी शहाणा, बाहेर पिशाच अंतरी शहाणा. बाहेर पिशाच अंतरी शहाणा, बाहेर पिशाच अंतरी शहाणा. सदा ब्रह्मी जाना निमग्न तो, सदा ब्रह्मी जाना निमग्न तो. हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता
बाहेर पिशाच मग हरिमुखी गाता कसा रे होईल? असं कसं होईल महाराज? काहीतरी बिघडलं. तरी शहाणा. सदा ब्रह्मी जाना निमग्न तो. हा हा, एवढंच घेत असो. साधूची अवस्था सांगायले. बाहेरून पिशाची अवस्था असते महात्म्याची. महात्मा असे बसले एका गावामध्ये रस्त्यावर. म्हणले पहिली चांगली नाही, शेवटची चांगली नाही, मधली लय छान आहे. 3 बाया महादेवाला पाणी घालायला जाऊ लागले. मधली म्हणली महाराज असं काय म्हणाले, मधली लय खास आहे. ती होती शामराव पाटलाची बायको. गेली म्हणजे कोणतरी महाराज बसलाय तिथं आणि म्हणाला मधली लय खास आहे. ते मला कोणाची मोत आली, उचली काठी, आला त्या साधूपशी, दोन्ही हातानं काठी डोक्यात टाकायची. महाराजासारखे जाणकार साधू आले, मागून काठी धरली. आधी विचारत असही मधली कोणती चांगली काय, मग मारा. उचल साधूला जागा केलं समाधीतून. मधली कोणती चांगली? ते म्हणजे मधली अवस्था चांगली. पहिली अवस्था बालत्व अवस्था कळतच नाही आणि म्हातारपणी भान राहत नाही. आणि मधल्या अवस्थेमध्ये विषयाचे दरुजे उघडते, सगळं मार्केट. बालपण गेले बालपण गेले खेळता करुणापाने विषय वेता रथपाने प्रवर्तरी चिंता वरे मागोता जन्मधरी वरे मागोता बालपण खेळण्यात जातंय, तारुण्य पण विषयात जातंय, म्हातारपण चिंतेत जातंय. एका म्हाताऱ्याला दमत निघणं तिजोरीत होते 30 लाख रुपये पोरानं जमा केलेली. शे गेलं राजाजवळ, मला चला आमच्या घरी जेवायला. राजा म्हणला चला. आता जेवल्या गुपची बसावं, लोकाला मोठेपणा दाखवायचा लय सवय. जेवण झाले ते मला इकडे आमची तिजोरी तरी बघा महाराज एकदा. पायरी तिजोरी भरलं का राजाच्या डोळ्यात ते धन. राजा तिथे गेला आणि अष्टप्रधान बोलले, म्हणले इतकं धन कुठं एका माणसाच्या घरात असावं का? म्हणले राज्याच्या कार्यभारामध्ये कमी पडायला धन, म्हणजे हे धन कोशात आपल्या आणून टाका. पडली का धसकी? गेले शिपाई, म्हणले तुम्हाला आताच्या आता जेवत असले हात धुवायला तिकडे बोललं. सुना म्हणल्या मामा तुम्हाला लय उठा ठेवा येऊ लागला, आता आम्हाला झाडा खुरपायला. मामाला लागलं धांडरा पान, लागलं म्हातारा हालायला, चिंता सगळी. एक सून सत्संगी होती, ते म्हणजे तसं करू नका, तुम्ही धसकी धरू नका. म्हणजे काय करा, म्हणजे तांब्या भरून दूध आणि एक कडब्याची पेंडी, मी येते संग. मग सासऱ्या म्हणला आता पाणी पितो तांब्याभर एकदा. चला म्हणजे सुनबाई. म्हणून सुसंस्कारी मुलगी केली पाहिजे. तिच्या घरी बाप माळकरी असन तरच ती पोरगी सून कराव. मग तुम्ही आता बाकीच्या झोपडपट्टीकडे जाऊ द्या. देऊ का प्रमाण? द्रव्य आणि कन्या येथे कुळकर्म शोधन्या. तुका म्हणे पुण्य गाठी तरीच उचितांच्या भेटी. म्हणून कर्म पाहून द्रव्य खर्चायचं आणि कुळ पाहून कन्यादान द्यायची. कोण्या येड्याला पोरी द्यायच्या नाहीत. आता शिकता 2.5 कोटी कमी आहेत फक्त जनगणनेच्या हिशोबानं. अवघड आहे. आणि हे प्रश्न तुलसीदासाला माहित होतं. 550 वर्षाखाली संत तुलसीदासानं लिहून ठेवलंय, जे कीर्तन ऐका येते त्याच्याच पोरायचे लग्न होते आणि घरी झोपलेल्याचं खरं नाही. पार्वती मंगल नावाचा ग्रंथ
हनुमान चालीशी एवढा संत तुळशीदासाचा आहे. आणि हे जर वर पक्षाच्या मुलानं जर 65 वर्ष जर पठन केलं, संत तुळशीदासाचं वचन आहे, साधूचं वचन शी मिथ्या नसते. संताचे वचना द्यावे अनुमोदन, एका जनार्दनी सकळ हित होय. आणि संत तुळशीदासाचा पार्वती मंगल नावाचा ग्रंथ ज्या ज्या पोरायचे लग्न होईना त्याने हे वाचायला सुरू करायचं. कमीत कमी त्याची तरी दुआ मला लागाव. आज दानच. आणि 65 दिवस झाले की सोयरीक येत असते बरं का, असं माझं मत नाही. ते ग्रंथ उघडा तुम्ही वाचा. आमचं काम इथपर्यंत आणून ठेवणं, इथून पुढे तुम्ही तुमचं चालू द्या. आपलं काय चाललं? कथे पासी बैसला दिशे, परी कथे पासी मन नसे, चित्त भवे पैसे जैसे मरकट वेशू जाणावा. नेमकं काय चाललं? वा, हाय हाय. मग ती सून म्हणली चला मी येते संग. घेतलं तांब्या भरून दूध, दिले कडब्याची पेंडी. राजसभा भरलेली. सुनना आधी प्रधानापुढे नेऊन दुधाचा तांब्या राजापुढे ठेवला आणि त्या मंत्र्यापाशी कडब्याची पेंडी ठेवली आणि एक चमचा ठेवला त्या तांब्यात. सुनबाई म्हणली राजेसाहेब तुमची बुद्धी बालबुद्धी आहे म्हणून तुम्ही दूध पेजा रोज. आणि कडबा सोडला आणि त्या मंत्र्याच्या पुढे ठेवला. म्हणली ही बैलबुद्धीचे मंत्री, तुम्ही यायचं ऐकून आम्हाला धन मागायले का? आम्ही तुम्हाला धन देतो, पण माझा एक प्रश्न आहे, नित्य काय कमी होत असते? नित्य मनुष्याचं काय कमी होत असते आणि नित्य क्षणाला काय वाढत असते? हे तुमच्या राज्यसभेत कोणी सांगाव. आमच्या तिजोरीतलं धन तुम्हाला. म्हणून असं आलं पाहिजे काहीतरी. आता जर आपल्या लोकांना विचारलं, इतर धर्मीय लोकांना जर विचारलं आपल्या लोकायला, तुम्हारे सब ग्रंथ में इथे भगवान है, 7 कोटी देवाचे मंत्र आलेत, मग नेमका कोणता जप जपायचा? आपल्या धर्मामध्ये 7 कोटी मंत्र आहेत, मग नेमका कोणत्या देवाचं नाव घ्यायचं? जनाबाईची गौरी इठ्ठल इठ्ठल म्हणायली, पण त्या गौरीतून इठ्ठल इठ्ठल कोण म्हणाले असं जर विचारलं महाराज लोक टिकतील का? आता ते चालू आहे म्हणून बोलायलो. जनाबाईची गौरी इठ्ठल इठ्ठल म्हणती हे प्रत्येक महाराज लोक सांगतात, पण त्या गौरीतून इठ्ठल इठ्ठल कोण म्हणायले? माता लक्ष्मी म्हणायली. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. आणखीन कोणाला अहंकार झाला महाराज? हनुमंतरायानं रामराज्य अभिषेक झाला आणि पहिली मागणी या मूर्ती लोकात भगवान शंकराने केली प्रभू रामचंद्राकडे. पहिली मागणी या मूर्ती लोकात भगवान शंकरानं राम प्रभूचा ज्या वेळेस राज्य अभिषेक झाला आणि त्यावेळेस प्रत्येक वाननेराला विचारलं आपापलं काम काय काय केलं कोण कोण, तर त्यावेळेस हनुमंतरायानं सत्य लोकात उड्डाण मारून ब्रह्मपत्र आणि राम मुद्रिका ब्रह्मदेवाकडून आणली. आणि येते वेळेस हनुमंतरायाचा सूक्ष्म अहंकार जागा झाला. माझ्या आयुष्यात जे काही घटना घड्या, जर सृष्टीचा जनिता ब्रह्मदेव जर ब्रह्मपत्र लिहित असन, मी का साधा भक्त आहे का? असा हनुमंतरायाच्या मनात थोडा अहंकार जागा झाला. मग वाटामध्ये पूर्ण कुटी साधू दिसले आणि हनुमंतरायामध्ये महाराज मला स्नान संध्या करायची तहान लागली, शी मुद्रिकाने ब्रह्मपत्र इथं ठेवू का? महाराज म्हणले इथं ब्रह्मपत्र ठेवा आणि या कमंडलूमध्ये म्हणले राम मुद्रिका टाका. राम मुद्रिका त्या कमंडलूत टाकली. हनुमंतरायानं स्नान संध्या केली, वापस आले, ब्रह्मपत्र उचललं, कमंडलूत पाहिलं, हजारानं राम मुद्रिका दिसायल्यात. महाराज नेमकी आमची कोणती? ते म्हणजे तू यासारखे हजारानं मारुती इथं आलेत, मला तरी काय माहित. तुमची मुद्रिका तुम्ही ओळखून घ्या.
सगळ्या राम मुद्रिका सारख्याच. हां आचिरच नाही हनुमान चालीसा. बर आणि मग ती मुद्रिका उचलली त्या साधूला शरण गेले हनुमंतराय. म्हणले महाराज मला काही लक्षात येईना आमची मुद्रिका कोणती आहे, तुम्हीच द्या काढून. ते म्हणजे तुमची तुम्हाला कशी ओळखू येईन, तुम्ही तर रामदूत आहात. मग साधूनं राम मुद्रिका उचलली हनुमंतरायाच्या हातात दिली. मारुतीरायाचा चेहरा पडला. मारुतीरायानं उड्डाण घेतली रामाला शरण गेले. म्हणजे देवा अशी घटना पूर्ण अवतार कार्यात आजच घडली. म्हणजे काय झालं हनुमंता. म्हणले राम मुद्रिका माझी मला कळलं नाही. ते महात्मा म्हणला तू यासारखे हजारानं मारुती इथं आले आणि हजारानं मुद्रिका या कमंडलूत आहेत. म्हणले अरे हनुमंता ते साधू मीच होतो. राम म्हणले ते साधू मीच होतो. ज्या वेळेस माझ्या भक्ताच्या ठिकाणी अहंकार जागा होत असतो आणि भक्ताचा आईत होऊ नये म्हणून मीच रावणाला म्हणले लंका शंकराच्या रूपाने दिली आणि रावण उन्मत्त झाल्या मारुतीच्या रूपानं जाळून टाकली. देवाला देता बी येते घेता बी येते. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि हे तुकोबराया पंढरी परमात्म्याला सांगारेत. म्हणजे दुसरा भक्त या बा काही एवढ्या लोकांना जर अहंकारानं छेड म्हणून मला त्यानं आपल्याला स्पर्श करायच्या आधीच खरा शेतकरी आधीच बांध टाकते. पाऊस पडल्या खोरेन टोपले धोंडीत नाही. पाऊस पडायच्या आधीच खरे लोक आधी बांध टाकून घेत असतात आणि खऱ्या माणसानं आपल्या कल्याणाचा मार्ग आधीच निवडीत असतात. जसं ॲडव्होकेट साहेबाला सत्कर्म बुद्धी जागृत झाली. भावे करिता भगवत भक्ती सकळ भूते सुखे होती. पुत्रे केलिया भगवत भक्ती आप्त उद्धरती माता पितरे. असे कुलामध्ये जर काही सत्पुरुष जन्माला आले तर त्याच्या आईवडिलाचं कल्याण, त्याच्या आईच्या कुळाचं कल्याण, सासरवाडीचं कल्याण, वडिलाच्या कुळाचं कल्याण, गुरुच्या कुळाचं कल्याण, पुऱ्या भावकीचं कल्याण, गावाचं कल्याण. विठाला विठाला विठ्ठल जया अंगी मोठेपण, जया अंगी मोठी, जया अंगी मोठेपण. तया यातना कठीण, तया यातना कठीण.
तया यातना कठीण ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. भगवान कृष्ण परमात्मा सात्विकी भगवान बलराम दादा विहार कराय निघाले न मुकाम पडा अरण्यामध्ये जंगलात. आणि एका झाडाखाली झोपल्या ब्रह्म राक्षस आला आणि त्यानं हाबूक ठोकली. कृष्ण परमात्म्यानं सांगितलं पाळीवाळीनं आपण म्हणले जागर करून दोघांना झोपायचं आणि एकानं जागायचं. सात्विकी म्हणले देवा आधी मी जागतो तुम्ही दोघं झोपा. ब्रह्म राक्षसाने तिकडून आबूक ठोकली. शे म्हणले मी तयार आहे या म्हणले झाडाच्या बाहेर. झाली कुस्ती सुरू. सात्विकीला उचललं दोनदा तीनदा चांगलं आधळीलं. सगळं अंग खिळखिळ केलं. यायची येळ संपरी बलराम दादा जांभळी टाकीत उठली. ते म्हणजे हाय का तयारी कुस्ती खेळायची. ते ना आबूक ठोकली. बलराम दादाने बी आबूक ठोकली. कमीपणा आवडतच नसते माणसाला. लहानपणा जमतच नाही. बलराम दादा गेले. जे कुस्ती सुरू झाली 4 वेळेस उतरून आदळलं बलराम दादाला. खिळखिळ अंग झालं त्याचं बी. बलराम दादाने बी पांघरून आगाव घेऊन झोपली. कृष्ण परमात्मा उठले आणि तिकून त्या ब्रह्म राक्षसानं अशी आबूक ठोकली. कृष्ण परमात्म्यानं कानं धरली आणि लीन झाली. ते झालं लहान. पुन्हा देव गुडघ्यावर बसले. ते आणखीन झालं लहान. देव मांडी घातली. ते एवढंच झालं. देवानं उचलून उपरण्यातच आवळून बांधलं आणि उश्याला घेऊन झोपली. सकाळी उठली 3 जण. शे 2 उठल्या उठल्या जोर जोऱ्यानं आरडायलेत. सांगायत वेदना व्हायला. देव म्हणले काय झालं. म्हणले इथं रात्री काहीतरी होतं. म्हणले त्याच्या संग आम्ही कुस्ती खेळी. त्यानं आम्हाला लय कुस्तीत आढळलं. सगळं अंग म्हणले आमचं ठसठस करायले. देव म्हणले हे होतं का बघा बरं. खोललं आणि गाठ सोडून टाकलं. म्हणले हेच होतं. मग ते म्हणले हे बारीक कसं झालं. ते म्हणले मी लहान झालो म्हणून ते लहान झालं. तुम्ही ताटलेलीच म्हणून तरणे को लिंता डुबने को अभिमान. जीवनात तरायचं असन तर लीनच व्हावं लागते. तुकोबर आहे म्हणले देवा दया अंगी मोठेपण. त्या दोघांना मोठेपणा अंगी बांधून घेतला. सकाळी जोर जोऱ्याला आरडायले. तया यातना कठीण ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. विठोबा रकुमार हरी विठोबा रखुमाई रकुमार अधिक मासामध्ये 5 पर्व आलेत. व्यतिपात वैद्रती अमावस्या पौर्णिमा द्वादशी. या 5 पर्वावर 5 लोकांना दान करायचं सांगितलंय. सर्वप्रथम देवाला दान करायचं. त्याच्यानंतर ब्राह्मण गोमाता गंगा माता आणि जावाई. जावाई आलीत. आता उद्या काय द्यायचं द्या. 33 बताशी द्यायचे. मावले हो ऐका. 33 बताशी आणि 33 अनारसे. ब्राह्मण तुमच्या गावात श्रीमद भागवत महापुराण दादा महाराज पारडीकराच्या अमृतवाणीतून तुम्ही श्रवण करायलात. महाराज बी योगायोगानं गावात आहेतच. 33 बताशी द्यायचे. 33 अनारसे द्यायचे. आणि तुळशीची काडी गावरानी तुपाच्या दिव्यात टाकून भगवान श्रीहरीच्या मंदिरात लावायची. या 5 पर्वापैकी एके दिवशी तरी बार्शीच्या दिवशी तरी पण शुद्ध गाईच्या तुपामध्ये तो दिवा लावायचा. त्याला दीपदान म्हणत असते. 1 महिनाभर जर हा दीपदान केला तर ज्या स्त्रीला पुत्र प्राप्ती नाही त्याला पुत्र होतो.
असं कृष्ण परमात्म्याचं वचन आहे. कारण की 3 महिने 11 दिवस 33 दिवस चंद्राची गणना सूर्याच्या गणनेच्या हिशोबानं अधिक मास येत असतो. म्हणून 33 अनारशे 33 बताशे आणि दीपदान. गंगेवर जर गेले तर गंगेच्या तीराला दिवा लावायचा, गंगेच्या वरी पाण्यात सोडायचा नाही. चांदीच्या दिव्यामध्ये लावल्या तर 8 वाती टाकायच्या, पितळाच्या 6, तांब्याच्या 4, लोहतत्वाच्या 2 आणि मातीचा जर दिवा असन आणि पळसाच्या पानाच्या द्रोणाचा दिवा असन तर 33 वाती टाकायच्या. 33 वाती टाकल्या की 33 कोटी दैवताच्या दारात उजेड पडतो आणि तिथं उजेड झाला की आपल्या घरी उजेड पडतो. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुठे बी जर लहान झालं तरच काहीतरी प्राप्त होते, काहीतरी मिळत आहे. म्हणून तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगा, म्हणे बरवे झालं तुका, म्हणे बरवे झालं. तुका म्हणे दान तुका म्हणे बरवे झालं तुका, म्हणे बरवे झालं. तुका म्हणे भावेला तुका म्हणे भावेला व्हावे लहान मुनी लहान, भावेला मुनीला व्हावे लहान मुनी लहान. भावेला मुनीला ऐरावत रत्नथोर, ऐरावत रत्नथोर. भावेला मुनीला भावेला मुनीला ऐरावत रत्नथोर. त्यासी अंकुशाचा मान, धनी सारे गा गा रे सारे धनी धनी सारे सारे गा गम ग रे सा. त्यासी अंकुशाचा मान, तशी अंकुशाचा मारा तशी अंकुशाचा
राशी अंकुशाचा मार. जगत कल्याणाची मागणी जगद्गुरु तुकोबाऱ्यानं परमात्म्याकडे केली. देवा, द्यायचा असेल तर लहानपण द्या. लहानपण द्या म्हणजे नेमका हेतू काय महाराज मागणीचा? प्रत्येक प्राणी मात्राच्या ठिकाणी राम रूपानं कृष्ण रूपानं व्यवहार करायचा जीवात्म्यानं. प्रत्येकात रामाचं दर्शन करायचं, त्याला म्हणतात लहानपण. द्या, श्रीदेवानं दिलं. प्रत्येकात जर रामाचं दर्शन झालं त्या जीवाकून पाप होत नसते. सगळ्यात राम पाहिल्या पाप कुठं होईल? सगळ्यात कृष्ण रूपाचं दर्शन झाल्यावर तिथं राग कोणासंग, क्रोध कोणासंग येईल. म्हणून ज्या दिवशी ही अवस्था प्राप्त व्हायची असन तर साधूच्या आशीर्वादानं होत असते. तुकोबारायानं जगत कल्याणासाठी मागणी मागितली, लहानपण द्या. म्हणजेच ही व्यापक दृष्टी द्या. दृष्टी ज्ञानेश्वरीत 5 आल्यात. आता वेळ संपली. कर्मदृष्टी, ज्ञानदृष्टी, धर्मदृष्टी, आंतरदृष्टी अशा दृष्टी आल्यात. मग ही दृष्टी द्या लहानपणा व्हायची. कोणती? समत्व चित्ताचं झालं पाहिजे. ज्या दिवशी ही समत्व जीवात्म्याच्या ठिकाणी प्राप्त होत असते, तो जीव लहान होणं, जितकं लहान झालं त्याला तितकी मोठी जागा प्राप्त होत असते. बुद्धी झाली समता. हा, बुद्धी झाली समता. अलीकडा पूर्वधा म्हणा. काम क्रोधा नाही चाली. हा. बुद्धी झाली समता. देवतया जवळी असे. पापनाशे दर्शनी. काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता. काम क्रोधादी विकाराचं दमन करणं. ज्या दिवशी ही अवस्था प्राप्त होईल त्या दिवशी प्राणी मात्राच्या ठिकाणी समत्व दिसू लागतंय. ज्या दिवशी समत्व दिसू लागतंय त्या दिवशी तो जीव देव होत असतो. करविली तैशी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे. हेच व्हावे माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी, वारी चुकून देहरी. असो झालेली सेवा भगवान हनुमंतरायाच्या चरणी सेवा अर्पण करून, गुरुनाम गुरुवर्य मोतीराम महाराजाच्या चरणी सेवा अर्पण करून चाल म्हणायची का? सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वर